एततुरातुर्मनुतिन्मनुतिन्नवन्दितम् दोदगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् ते पुनतीर्थयरे ततोवते ते विचोतसभाय समणेयनानदन्तन चरित तव वीर्याणि ते सौवे समगं पस्तेगमेव परस्तेगम् वन्दामि अवर्तन्ते अरहन्ते मानुते चित्ते इच्छाहरहन्ताणं सिद्धानं तनमगणराणम् अजावल्लभगणनं साहुणं चैव संवेशिं चैतिं विशोधदन्तण नाणपाणासमं समासेज्यम् उपसम्पयामि तम्मं यत्त निवारणसम्पत्ति। गाथा नंबर 11। गाथा पाठ। गम्मेन पुरणमदि अप्पा जगि शुद्धतं पयोगजुदौ पावदि निर्वाणतोऽहं सुभयुक्तोऽवतमकतोऽहम्। आचार्य सर, हो, 10व्या ह्याच्यातलं थोडं राहिलेलं आहे असं वाटतंय मला सर. भावार्थ वगैरे राहिलेला आहे थोडा. कुंद कुंद भगवान व्यक्ती प्रवचनकार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकार मध्ये आचार्य ज्ञान स्वरूप आत्म्याला त्याचा ज्ञान स्वभाव सर्व पदार्थाला एक समयामध्ये जाणण्याचा आहे. पराचा अवलंबन न घेता असा आपला ज्ञान तत्वाचा स्वभाव असताना सुद्धा तो त्या स्वभावाला विसरलेला आहे आणि पर पदार्थाच्या माध्यमातून कर्माच्या क्षौक्षमाच्या माध्यमातून होणाऱ्या ज्ञानाला स्वभाव मानून बसलेला आहे. असं राजाचं भान करून द्यावं लागत आहे. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. म्हणून या ठिकाणी आचरण जीवाचा ज्ञान तत्व प्रज्ञापन मध्ये स्वभावाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला प्राप्त न झाल्यामुळे, त्याचं ज्ञान नसल्यामुळे, विपरीत ज्ञान, विपरीत श्रद्धा आणि विपरीत अनुचरण असल्यामुळे आचार्य त्याला या प्रत्येक गाथेमध्ये स्वभावाचं भान करून देतात. आणि 10व्या नंबर गाथेमध्ये वस्तूचा स्वभाव काय आहे हे निश्चित करतात. या लोकांमध्ये परिणामाशिवाय द्रव्य नाही. परिणाम हा हेतू घेतला, द्रव्य साध्य सिद्ध केलं. पुढे पदार्थाशिवाय परिणाम नाही. जे साध्य आहे त्याला हेतू केला आणि हेतूला साध्य केलं. आणि जो पदार्थ आहे तो उत्पाद्य धुवाणी सहित आहे. मग एक प्रदेशी कालानुप्रमाण असो
अनंत प्रदेशी आकाशद्रव्य असतो, असंख्यात प्रदेशी प्रत्येक जीव धर्म अधर्म द्रव्य असतो. हे सगळे कसे आहे? या लक्षणाने लक्षित आहे. असं त्या काही द्रव्याचं ज्ञान करा. त्याचं नाव सम्यक ज्ञान. जाणून असंच आहे, असंच होते आणि असंच राहणार याचे श्रद्धान करा आणि तशाच रूपाने चारित्रामध्ये त्याला शुभ भाव रूपाने स्वीकार करा. असं व्यवहार सम्यक ज्ञान दर्शन आणि चारित्र प्राप्त करून आणि भेद रूपाने स्वद्रव्याला वेगळं काढा. त्यातून स्वद्रव्याचा परिणाम आणि परिणामी याचा अविनाभाव संबंध आहे, सद्भाव संबंध आहे हे जाणा. अशुद्ध निश्चय न्यायामधल्या अशुद्ध द्रव्यार्थिक न्यायाचे अपेक्षणे माझे द्रव्य उत्पाद वे ध्रुव स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे असं अशुद्ध निश्चय न्यायाच्या द्रव्यार्थिक ज्ञाने अशुद्ध द्रव्यार्थिक ज्ञाने निर्णय करा आणि ज्यामध्ये परिणामाने परिणामी उत्पाद वे ध्रुव हा भेद ज्याच्यामध्ये नाही, एक सत मात्र सामान्य चैतन्य स्वरूप मी भगवान आत्मा आहे असं प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने स्वशुद्ध आत्म्याला जाणून अनुभव करा. त्यावेळेला निश्चय सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक दर्शन आणि निश्चय सम्यक चारित्राची उत्पत्ती होते आणि जीव मोक्ष मार्गस्थ होतो. मोक्ष मार्गाहून भावी काळामध्ये क्रमनिमित्त पर्यायाची मोक्षाची उत्पत्ती आणि त्याच पुरुषार्थ रूपाने चौथ्या शुक्ल ध्यानाचा पुरुषार्थ आगम भाषेच्या अपेक्षेने अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने चौथ्या शुक्ल ध्यानाची उत्पत्ती स्वयमेव होते. अशा पुरुषार्थ आणि क्रमनिमित्त पर्यायाच्या द्वारे माझ्या जीवाला निर्वाण प्राप्त करायचा असेल तर या पद्धतीने गाथेत सांगितलेलं जाणून श्रद्धान अनुसरण करा. भावार्थ ज्या ज्या वस्तू दिखाई देते वहां परिणाम दिखाई देता. मग ज्याप्रमाणे दुधाचे गोरस आदी अवस्था त्याच्याशिवाय दिसून देत नाही आणि जिथे परिणाम नाही त्या ठिकाणी वस्तूही नाही. जसं काल्पना एकदा आली. आता इकडला पुढचा पॅरेग्राफ आला तसा. फिर वस्तू तो द्रव्य गुण पर्याय है. जी वस्तू आहे त्याच्यामध्ये द्रव्य गुण आणि पर्याय. उनमें त्रैकालिक ऊर्ध प्रवाह सामान्य द्रव्य आहे. त्या त्रिकालवर्ती पर्यायामध्ये असणारा प्रवाह रूपाने गमन करणारा ते द्रव्य सामान्य आहे. और साथ ही साथ रहने वाले भी गुण है. त्यातून राहणारे दर्शन ज्ञान चारित्र श्रद्धा वीर आदी जीवाच्या अपेक्षेने आणि प्रत्येक द्रव्याच्या अपेक्षेने त्यांचे असणारे गुण आहेत. बीज रूपाने राहणारे एकाच वेळेला सहभोग तथा क्रमशः होने वाले बीज पर्याय एकानंतर एक ऊर्ध रूपाने उत्पन्न होतात त्या पर्याय. असे द्रव्य गुण और पर्याय की एकता से रचित कोई वस्तू नहीं होती. माझ्या द्रव्य गुण पर्यायाने रचित एकताने रहित कोणती वस्तू असू शकत नाही. दूसरी रीति से कहा जाए तो वस्तु उत्पाद द्रव्यमय है, अर्थात वो उत्पन्न है, नष्ट होती और स्थिर रहती. अब त्याला दुसऱ्या अपेक्षेने उत्पाद ध्रुवम रूपाने वस्तू आहे. एक पर्यायाचा उत्पाद होतो, एक पर्यायाचा नाश होतो आणि त्या ठिकाणी वस्तू रूपाने
रूपाने ध्रुव नित्य है। इस प्रकार वह द्रव्य गुण पर्याय में और उत्पाद में द्रव्य में होने से इसमें क्रिया परिणमन होती रहती है। मग असे वस्तूचे वरती सांगितलेले जे जे लक्षण आहे ते लक्षण आहे म्हणूनच त्या ठिकाणी पदार्थ आहे, परिणमन आहे, त्याच्याशिवाय वस्तू असू शकत नाही। इसलिए परिणाम वस्तू का स्वभाव ही है। म्हणजे आचार्य या ठिकाणी पहिल्यांदा परिणाम हा वस्तूचा स्वयंसिद्ध अनादि अनिधन काहीही द्रव्याचा स्वभाव आहे। याला कोणी बनवलेलं नाही, या स्वभावाला याला कोणी धारण केलेलं नाही अन्याने, आणि अशा रूपाने कोणी परिणमन करणारा नाही आणि त्या परिणामाला नष्ट करणाराही कोणीही नाही। म्हणून असं जे वस्तूचं स्वरूप आहे, मग यामध्ये आचार्याने सम्यक ज्ञानेंद्र भगवंताच्या अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू शाद्वाद पद्धतीच्या द्वारे सिद्ध केलेली आहे। आणि यात सूत्राच्या माध्यमातून उमास्वामी आचार्यांनी सद्द्रव्य लक्षण, गुण पर्याय व द्रव्यम आणि उत्पादने ग्रहयुक्तम सत अशी वस्तूची सिद्धी केली। मग याच गाथेच्या माध्यमातून कुंद कुंद भगवान शब्दार्थ सांगितला, नयार्थ सांगितला, उत्पादने व्यवहार नाही झाला आणि द्रव्य सत निश्चय नाही झाला। आणि त्यानंतर मतार्थ उत्पादने हा दाखवला सांख्य मताचं खंडन करण्यासाठी, ध्रुव दाखवला बौद्ध मताचं खंडन करण्यासाठी, आणि गुण पर्यायवाली वस्तू आहे हे वैशेषिक मताचं खंडन करण्यासाठी दाखवलं। सांख्य सर्वता कुटस्थ द्रव्यच मानतो, ध्रुवच मानतो, उत्पादने पुरुष प्रकृति का प्रधानता धर्म मानतो, बौद्ध उत्पादवेच मानतो, द्रव्य मानत नाही। वैशेषिक नैयायिक वैशेषिक हेमचंद्र गुण गुणीचे प्रदेश भिन्न मानतात आणि समवाय आचार्य पदार्थ जोडला जातो, गुण गुणीशी जोडला जातो तेव्हा तो गुणी होतो। अशा मतावलंबीचं खंडन केलं, शून्यवादीचं खंडन केलं। जिथले जेवढे काही खोटे मतावलंबी आहेत, वस्तूचं पंचमहाभूतापासून उत्पत्ती मानणे, पाच महाभूताचा नाश झाला की पदार्थाचा समूळ नाश होणे, मग अशा अनेक पद्धतीने कार्यकारण, भिन्न कारण आणि भिन्न कार्य, म्हणजे असे न्यायदीपिकामध्ये जे चाट महाराजांनी दिलेले आहे जीव तत्वाबद्दल, तेवढ्या सगळ्या जीवांच्या मान्यतेचं या ठिकाणी खंडन झालेलं आहे। आणि आपल्यामध्येही जर अशा प्रकारच्या मान्यता असतील तर त्या काढून समीचीन ज्ञान श्रद्धा अनुसरण करा, एक सांगितलं त्या ठिकाणी। आणि आगमार्थ आगमामध्ये ज्ञानेंद्र भगवंताच्या आगमामध्ये असत वस्तूची व्यवस्था आहे, हे आगमार्थ झाला। भावार्थ त्यामधून शाश्वत नित्य अखंड एक चेतन मात्र, उपयोग मात्र, जाणणे मात्र सत सामान्य शक्ती आहे, चेतन स्वभाव आहे, तेवढाच मी आहे आणि तोच मला ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे। असं एक प्रत्येक गाथेमध्ये शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ आणि भावार्थ अशा 5 रूपाने अर्थ करून
आचार्यांनी श्रोत्यांना सांगितलेलं आहे. आपण श्रोत्याने ग्रहण करून तशा प्रकारे यथाशक्ती थोड्या थोड्या गाथा झाल्यानंतर वक्ता पाचही प्रकारे अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याला वक्त्यामध्ये धारणा रूपाने प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारे 5 प्रकारे अर्थ काढायचा ही धारणा तयार होते आणि श्रोत्यांना वारंवार ऐकून त्यांच्याही धारणेमध्ये बसत आणि तेही पुरुषार्थ करते, तर त्यांनाही 5 प्रकारे अर्थ काढण्याची पद्धती समजेल. जरी सुद्धा दुसऱ्याला सांगण्यासाठी जमलं नाही तरी स्वार्थ तत्वज्ञानाच्याकडे स्वतंत्र स्वतःसाठी जरी 5 पद्धतीने अर्थ काढून भावार्थ रूपाने परिणमन करेल तर त्याचा आणि वक्त्या दोघांचा फायदा आहे. ही गाथा 10 नंबर जाणून आपल्याला जीवनामध्ये लाभ फायदा आहे. यामध्ये जाणल्यानंतर हा जो फायदा आहे या फायद्याचं फळ जर आपण लौकिक व्यवहारामध्ये काही मिळालं का साक्षात आणि परंपराने तर आचार्य याच तुम्हाला साक्षात आणि परंपराने लौकिक फळ कधी मिळालं पण नसेल वर्तमानमध्ये आणि परंपराने भविष्य काळामध्ये मिळणार पण असेल, पण तुम्हाला या जिनवाणीच्या 5 प्रकारे अध्ययनाचं फळ लौकिक आणि साक्षात फळ मिळण्यासाठी त्याचा उपयोग नाही. एखादा अवृत्ती सम्यदृष्टी देशवृत्ती सम्यदृष्टी आहे, ज्ञानी आहे, विद्वान आहे, ज्ञानाचा क्षोभम व्यवस्थिशीर आहे, मग त्याचं ज्ञान वाढत चाललेलं आहे, पण त्याला लौकिक फळ साक्षात या भवामध्ये मिळणारा नाही. म्हणजे अनुकूलता जी काय पाहिजे लोक व्यवहारामध्ये ती सगळी मिळाली नाही. म्हणून लौकिक फळ मिळालं नाही त्याला साक्षात. परंपराने पुढच्या काळामध्ये देवगतीमध्ये परत मनुष्य गतीमध्ये येईल तेव्हा त्याला काय होईल? लौकिक फळ परंपराने मिळेल. आणि आता पूर्वीच्या पाप कर्माचा तीव्र उदय असल्यामुळे पूर्वीच्या अंतराय कर्माचा तीव्र उदय असल्यामुळे त्याची परिस्थिती जशीच्या तशीच आहे, त्याच्यात काही सुधारणा झालेली नाही. मग त्या साक्षात आणि लौकिक फळांच्या दृष्टीने या ठिकाणी तिथे पाहू नका. भावार्थ म्हणजे फळ. मग या जिनवाणीच्या वस्तुतत्वाच्या निर्णयामुळे साक्षात आणि परंपरा फळ जीवाला मिळालेले काय आहे काय करतो? तिकडे सम्यक ज्ञानी लक्ष देतो. मग साक्षात 5 प्रकारे अर्थ करत असताना सम्यक ज्ञानावर्णीय वीर्यांचा कर्माचा क्षोभम स्वयमेव झालेला आहे. आणि हे झालं त्याला साक्षात ज्ञानाचं ज्ञानाला मिळालेलं फळ. आणि त्याच वेळेला त्या जीवाला परंपरा व्यवहित ज्ञान गुणाहून श्रद्धा आणि चरित्र गुणामध्ये सम्यकपणा आला. हे ज्ञानाचं व्यवहित फळ त्याच वेळेला मिळालं. ते सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र या गुणामध्ये शुद्धी उत्पन्न झाली आणि मोक्ष मार्गस्थ झालो. हे जीवाला जीवाच्या गुणाचं मिळालेलं साक्षात फळ. आणि या जीवाला जीवाचं मिळणारं परंपरा फळ
13व्या गुणस्थानामध्ये अनंत चतुष्टयाची प्राप्ती होणे, हे 4 गुणाचं भविष्य काळामध्ये परंपरा मिळणारं फळ आणि त्या अनंत अवस्थेचं मिळणार त्याच भावामध्ये आयु कर्म संपल्यानंतर निर्वाणाची प्राप्ती. मग असं तुम्हाला मिळणार साक्षात आणि परंपरा फळ, याच्यासाठी सम्यक ज्ञानीजीव पुरुषार्थ प्रयत्न करतो आणि अंतरंगातली श्रद्धा ज्ञान चरित्राची निधी ही स्वाधीन आहे आणि बहिरंगातली धनधान्य संपत्ती आदी सुवर्ण आदी ही कर्माच्या उदयाच्या अधीन आहे. मग कर्माचा उदय उद्गल आहे आणि तो पुण्याचा कर्माचा उदय अचेतन कर्म अचेतन सामुग्रीच आर्हंतांना सुद्धा आणून देतो. तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंध उद्गल आहे आणि तो तीर्थंकर नाम कर्म प्रकृतीचा उद्गलाचा बंध 13व्या गुणस्थानामध्ये आर्हंतांना अनंत चतुष्टय प्राप्त करून देत नाही. तर ती तीर्थंकर प्रकृती आर्हंतांना 13व्या गुणस्थानामध्ये जगन्य काळ आणि उत्कृष्ट यामध्ये त्या जीवाला परमावतारी शरीर समोचरण विभूती आदी जे काही आहे ते उद्गल कर्म प्रकृती उदयाला आल्यानंतर उद्गलाचं अचेतन अचेतनाचं फळ देत, चेतन फळ देत नाही. आणि जीवाच्या शुद्धोपयोगाच्या परिणामाचं फळ जीवाला चेतनेचं फळ चेतन अनंत चतुष्टय निर्वाणच प्राप्त होतो. म्हणून ज्ञानीजीव बाहेरच्या फळांना भावात रूपाने न पाहता अंतरंगामध्ये 3 लोकाची जिनेंद्र भगवंताच्या वस्तू स्वरूपाची आपल्याला इष्टेत प्राप्त झाली, तो साक्षात वर्तमान काळामध्ये निराकुल आहे, हेच त्याला मिळालेलं साक्षात फळ आणि परंपराने फळ केवळ ज्ञानाची उत्पत्ती. असं आपल्या जीवाला आपलंच साक्षात आणि परंपरा फळ मिळण्यासाठी जिनवाणीचं अध्ययन करा, पुरुषार्थ करा, जाणून श्रद्धा अनुचरण करा आणि ते तत्वज्ञान जाणण्याचे चिंतन मनन करण्याचे देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये जाण्याचे देव पूजा गुरु उपासने स्वाध्याय संयम तप दान हे परिणाम, या परिणामाच्या जरी बांधलेले पुण्य आणि ते जेव्हा भविष्य काळामध्ये उदयाला येतील त्याला परत अनुकूल नो कर्माचे नो कर्म अनुकूल सामुग्री प्राप्त होईल आणि काही काळापर्यंत तो जीव चारित्र मोहाच्या द्वारे त्याचा भोग आणि उपभोग करून निर्मळ दिगंबर अवस्था धारण करून निर्वाण प्राप्त करतो. आणि काही सम्य दृष्टीला पूर्व पाप कर्माचा उदय वर्तमानाच्या शुद्धोपयोगाच्या द्वारे आणि वर्तमान काळाच्या शुभ परिणामाच्या द्वारे सत्तेतले पाप कर्म प्रकृती पुण्य रूपाने संक्रमण झाल्या, ज्यांच्या नाही झाल्या त्यांची नाही, पण ज्यांची पाप प्रकृती पुण्य रूपाने संक्रमण झाली तेवढं प्रतिकूलता गेली तर तेवढी बहिरंगातली अनुकूलता येते. मग काही जीवाला अनुकूलता दिसेल पण दिसणार पण नाही, मग बहिरंगातली अनुकूलता दिसली नाही म्हणून मी जिनवाणीचं अध्ययन करतो, मुनी झालो, तपश्चर्या करतो तर काही दिसत नाही म्हणून सोडून देऊ नका. मग सांगा अमित गती आचार्यांचे सामायिक पाठ आहे, तिथे काय सांगितलं, बाहर जो है सब कर्माधीन है
और अंदर है जो स्वाधीन आहे आणि आपला आत्मा आत आहे, बाहेर नाही. बाहेरच्या वस्तूमध्ये आतली वस्तू आत्मा नाही, आत्म्यामध्ये बाहेरची वस्तू नाही. म्हणून कुंद कुंद भगवंताने 19 नंबर गाथेमध्ये सांगितलं, जो जीव द्रव्य कर्म ज्ञानावरणादी आंद्रव्य कर्म पुण्य पाप रूपी भाव कर्म, एक दे शुद्ध रूपी भाव कर्म, पूर्ण शुद्ध रूपी केवल ज्ञान भाव कर्म याला आणि शरीरादी नो कर्माचे नो कर्म स्त्री कुटुंब परिवार धन धान्य संपत्ती आदी ते माझे आहेत आणि मी त्याचा आहे असा जोपर्यंत त्याची परिणती आहे, मान्यता आहे, तोपर्यंत मिथ्या दृष्टी आहे. आणि ज्या वेळेला आतल्या वस्तूला आत रूपाने आणि बाहेरच्या वस्तूला बाहेर रूपाने, स्वला स्व आणि पराला पर रूपाने जाणून प्रज्ञान करतो, तो जीव त्याच वेळेला संवेदनशील होतो. असं या 1-10 नंबर गाथेमध्ये आचार्याने संपूर्ण द्वादशांग दिनवाणी सांगितले. परिणामानी परिणामी द्रव्य दाखवले, तिथे द्रव्य आहे तिथे गुण दाखवले, गुण आहे तिथे पर्याय दाखवल्या आणि उत्पादने ध्रुवाणी युक्त वस्तू सत आहे हे दाखवलं. मग त्या वस्तूचं अर्पित आणि अनर्पित रूपाने कथन केले. परिणाम परिणामी दाखवताना उत्पादने ध्रुव सांगितले, उत्पादने ध्रुव सांगत असताना सत सांगितले. ते सत पण आहे, उत्पादने ध्रुव पण आहे, गुण पर्याय पण आहे, परिणाम परिणामी पण आहे. एकेकाला काय केले क्रमाने सांगत आले, जे शाद्वाद पद्धती झाली. मग यामध्ये स्थायी द्रव्याचं वर्णन केलं. म्हणून काय झालं, सद्रव्य लक्षण, गुण पर्याय द्रव्य, उत्पादने द्रव्य सत आणि अर्पित अनर्पित शिकते. आणि याला प्रमाणाने नाही ज्ञानाच्याकडे आणले जातात. अशा या एका गाथेमध्ये 5 सूत्राच्या माध्यमातून संपूर्ण द्वादशांग दिनवाणी आचार्यांनी सांगितलेली आहे. याला सोडून द्वादशांग दिनवाणीमध्ये अन्य वेगळं काहीही कथन नाही. आता 11 नंबर गाथेला आचार्य शीर्षक दिलेला आहे, अब जिनका चारित्र परिणाम के साथ संपर्क संबंध है, ऐसे जो शुद्ध और शुभ 2 प्रकार के परिणाम है, उनके ग्रहण तथा त्याग के लिए शुद्ध परिणाम के ग्रहण और शुभ परिणाम के त्याग के लिए उसका फल विचारते हैं. जीवामध्ये मागच्या 9 नंबर गाथेमध्ये अशुद्ध आणि शुद्ध हे 2 प्रकारचे जीवाचे भाव दाखवले होते. आणि त्याच्यामध्ये परत 10 नंबर गाथेमध्ये परिणाम आणि परिणामीचं स्वरूप दाखवलं. आता परत या ठिकाणी अब जिसका चारित्र परिणाम के साथ संपर्क संबंध है, म्हणजे ज्या जीवाचा चारित्र परिणामासंग संबंध आहे, असा जो शुद्ध आणि शुभ 2 प्रकारचा परिणाम आहे. त्याच्यामध्ये ग्रहण तथा त्यागासाठी कोणता परिणाम ग्रहण करायचा आणि कोणता परिणाम त्याग करायचा, आणि शुभ परिणाम त्यामध्ये त्यागण्यायोग्य आहे आणि त्या त्यागण्यायोग्य असणाऱ्या शुभ फळाचा या ठिकाणी विचार करतात. मग या ठिकाणी
चारित्र्याशी परिणामाचा संपर्क. मग आपण मागं अनेक वेळेला पाहिलं होतं की जीव जेव्हा विषय पंचपरमेष्ठी द्रव्यगुण पर्याय विषय आहे त्या विषयाला लक्ष्य करून परोक्ष ज्ञानाच्या द्वारे मतिश्रुत ज्ञान किंवा नय ज्ञानाच्या द्वारे जीव पदार्थाला जाणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये चारित्र्यामध्ये शुभ भाव होतात. म्हणजे या ठिकाणी ज्ञानालाच ज्ञानच विषयाला जाणतं तेव्हा त्या ठिकाणी चारित्र्यामध्ये शुभ परिणाम होतात. ज्ञान जेव्हा शुद्ध आपल्याला जाणतं त्यावेळेला ज्ञानामध्ये चारित्र्यामध्ये शुद्ध परिणाम होतात. आणि ज्ञान ज्या वेळेला पंचेंद्रियाच्या विषयाला जाणतं तेव्हा त्या ठिकाणी चारित्र्यामध्ये अशुभ परिणाम होतो. मग असं विषय साधन आणि फळाच्या अपेक्षेने 3 बेस केले जातात. मग प्रमितीला अशुभ, शुभ आणि शुद्धाला प्रमिती फळ दाखवलं जातं. पण हा ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार असल्यामुळे ज्ञानाला पंचेंद्रियाच्या विषयाला विषय करतो तेव्हा त्या विषयाला अशुभ म्हटलं. मग अशुभ विषयाला विषय करणारी ज्ञान पर्यायाचा संपर्क अशुभ झाला. ज्ञानामध्ये पंचपरमेष्ठी आदीला विषय करतो त्या विषयाला शुभ म्हणण्यात आलं. त्या शुभाला विषय करून जाणणाऱ्या ज्ञान पर्यायाला शुभाशी संपर्क म्हटला जातो. आणि आपल्या स्वतःच्या शुद्ध बुद्ध ज्ञानानंद संवादातून शुद्ध आत्म्याला विषय करतो त्याला अतींद्रिय स्वसंवेदन भावकृत ज्ञानाला शुद्ध म्हटलं जातं. म्हणून ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये अध्यात्मामध्ये जाणण्याचं कार्य ज्ञान पर्याय करते. म्हणून कथनचित ज्ञानाचा शुभ आणि अशुभ शुद्ध आहे. मग तो ज्ञान ज्ञानाला विषयाशी संपर्क करतो त्यामध्ये कोणत्या ज्ञानाच्या तरी कोणत्या विषयाला ग्रहण करणे उपाधी आहे आणि कोणत्या विषयाला ज्ञानामध्ये ग्रहण करणे हे आहे. मग इथे पर्याय दृष्टीने विषय दृष्टीने ग्रहण आणि त्याग सांगितलं. साधनाच्या दृष्टीने ग्रहण आणि त्याग सांगितलं. तर प्रमितीमध्ये स्वयंग्रहण आणि त्याग होतो. जसं आपण वर्तमानमध्ये पूर्वेकडे मुख करून जिनवाणीचं अध्ययन करत आहोत. बहुतांश पूर्व किंवा उत्तर दिशेला बसून जिनवाणीचं अध्ययन करा. मग पूर्व दिशेला बसून जिनवाणीचं अध्ययन करू लागलो तर त्याच वेळेला उपादेय काय झालं, ग्रहण पूर्व दिशा झाली आणि त्याच क्षणाला पश्चिम दिशा ही त्याग झालेली आहे. म्हणून त्याग आणि ग्रहण चारित्र्यामध्ये पण आहे, त्याग ग्रहण श्रद्धेमध्ये पण आहे. पण इथे त्याग आणि ग्रहण ज्ञानाची चर्चा करतात, श्रद्धा आणि चारित्र्याची चर्चा करत नाही. कारण सुपर प्रकारची ज्ञान स्वभाव आहे, श्रद्धा आणि चारित्र्य पर प्रकारची आहेत. त्यांच्यामध्ये स्वसंवेदनाचा अभाव आहे. जे श्रद्धेची आणि ज्ञानाची परिणती, श्रद्धा आणि चारित्र्याची परिणती ज्ञानाच्या द्वारे जाणली जाणार आहे. म्हणून परिश्रामक सूत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये
पहिलं का दुसरं सूत्र सांगितलं. हान उपादान उपेक्षाचं फलम अत्यम. हान म्हणजे त्याग, उपादान म्हणजे ग्रहण आणि उपेक्षा म्हणजे समताभाव. मग ज्ञानाने स्वशुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने ग्रहण केले, अनुभव केला, तर तिथे ग्रहण आपोआप झालं. ग्रहण, उपादान, हान, मिथ्या ज्ञान, मिथ्या दृष्टी, मिथ्या चारित्राचा आवाजाला हान झाला. उपेक्षा म्हणजे माध्यम भाव, समता परिणाम चारित्र झालं. म्हणजे एक ज्ञानाच्या द्वारे तो शुद्ध आत्म्याचा अनुभव करतो, तर ग्रहण उपादान त्या ठिकाणी स्वयं झालेले आहे. म्हणून अध्यात्माच्या अपेक्षेने ग्रहण, त्याग आणि उपादान हे ज्ञानामध्येच आहे. आणि कथनचित ग्रहण, त्याग, उपादान श्रद्धा चारित्रामध्ये सुद्धा दाखवलं जातं. गुणाच्या पर्यायाच्या अपेक्षेने आणि स्थूल रूपाने बहिरंगामध्ये जो पदार्थ हे आहे त्याला त्याग केला, ग्रहण करण्यायोग्य त्याला ग्रहण केला. हे बहिरंगातले क्रियारूप हेय त्याग. श्रद्धेमध्ये कारण परमात्म्याला ग्रहण केले, अशुद्ध आत्म्याचा त्याग झाला. चारित्रामध्ये रागद्वेषाचा अभाव झाला, हे झाले. वितराग परिणाम उत्पत्ती झाली, उपादेय झाले. म्हणजे या अपेक्षेने कथनचित ज्ञानामध्ये, कथनचित चारित्रामध्ये, श्रद्धेमध्ये तिन्ही पण घटू शकतो. पण कार्य ज्ञानामध्ये होत असल्यामुळे हे सर्व परिणाम ज्ञानाच्या अपेक्षेने ग्रहण करा, चारित्राच्या अपेक्षेने नको. जरी ते चारित्राच्या परिणामासंगत संपर्क असं असताना सुद्धा ज्ञानालाच तिथे चारित्रूपाने संज्ञा दिलेली आहे, हे या ठिकाणी ग्रहण करा. आणि या ठिकाणी पर्यायामध्ये प्राप्त करण्याच्या अपेक्षेने, फलाच्या अपेक्षेने हे आणि त्यागाची चर्चा आहे. आणि ज्ञानच उपाध्याला उपाधी रूपाने ग्रहण करतो, कारण परमात्म्याला स्वतःच्या त्यावेळेला हे वस्तू आपोआप हे होतात. म्हणून पूर्ण ज्ञान अधिकार अध्यात्मामध्ये ज्ञानाच्या मुख्यतेने चर्चा करायची. आणि समयसारमध्ये ज्ञानमुखाने कथन करत असताना समयसारमध्ये ज्ञान शब्दाचा अर्थ श्रद्धा ज्याचा आहे. ज्ञानाने जाणून तशा प्रकारचे श्रद्धान करा. म्हणून ज्या ज्या ठिकाणी ते आचार्य कथन करत असताना भाव तिथे कोणता आहे, कोणत्या गुणाच्या पर्यायाला कुठून कथन करत आहे ते समजून येणं महत्वाचं आहे. गाथा नंबर 11. अन्वयार्थ. धर्म से परिणमित स्वरूप वाला आत्मा यदि शुद्ध उपयोग में युक्त हो तो मोक्ष सुख को प्राप्त करता है, और यदि शुभोपयोग वाला हो तो स्वर्ग सुख के बंध को प्राप्त करता है. मग नाना जीवाच्या अपेक्षेने पण गाथा लावा आणि एक जीवाच्या पूर्व आणि उत्तर अवस्थेच्या अपेक्षेने पण गाथा लावली तर काही फरक होत नाही. मग धर्म परिणाम स्वरूपाला आत्मा काय करेल, शुद्धोपयोग युक्त होतो, तो मोक्ष सुखाला प्राप्त करतो. मग आत्म्याचा त्रिकालवर्ती धर्म न्यायच मात्र आहे.
मग अशा न्यायक धर्म परिणतरूप आत्मा काय झाला, विषय झाला आणि शुद्धोपयोगाने युक्त आहे. स्वसंवेदन ज्ञानाने तो शुद्ध आत्म्याला अनुभव करतो. तर त्याचं प्रमिती फळ मोक्ष सुखाला प्राप्त करतो. म्हणजे प्रविशेष साधन फळ रूपाने दाखवून दिले. मोक्ष सुखाचा अर्थ किंवा मोक्ष या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक मोक्ष सुखाचा अर्थ आठ कर्माचा नाश होऊन निर्वाणाची प्राप्ती होणे, हा एक मोक्ष सुखाला प्राप्त करतो तो अर्थ होतो. एक अनंत अवस्थेमध्ये चार घाती कर्माचा अभावाचा निमित्त असताना जीवाला अनंत सुखाला प्राप्त होतो, जीवन मुक्त होतो, त्या सुखाला प्राप्त करतो. आणि एक तिसरा मोक्ष या शब्दाचा अर्थ सुखाला प्राप्त होतो, त्याचा अर्थ मोक्ष मार्गस्थ होतो, सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. पण अनादि मिथ्यादृष्टी जीव देवगुरु शास्त्राच्या सानिध्यातील व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्राला प्राप्त करतो. आणि व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्रानंतर आपल्या स्वशुद्ध आत्म्याला निर्विकल्प स्वसंवेदनाच्या द्वारे जाणतो. त्यावेळेला त्याला कर्म प्रकृतीचा उपशम होतो. कारण त्याला केलं या जीवाला काय झाला, मोक्ष झाला, जे 7 कर्म प्रकृती उपशम झाल्या, क्षोषम झाल्या, क्षय झाले, तर तो सम्यक दृष्टी झाला. आणि जो सम्यक दृष्टी होतो त्याला मोक्ष मिळतो. मग कधी मोक्ष शब्दाचा अर्थ मोक्ष मार्ग होतो. म्हणून 276-77 अधिक आख्यामध्ये देशिंगाचार्यांच्या टीकेमध्ये सांगितलं की अपुंद कुंद भगवंताने 415 नंबर गाथेमध्ये सांगितलं. शिष्याने प्रश्न विचारला, हा संपूर्ण समयसार जाणून आम्हाला याचं फळ काय आहे, अशी शंकाकाराने शंका मांडल्यानंतर कुंद भगवंताने शेवटच्या 415 नंबर गाथेमध्ये सांगितलं, जो जीव तत्वाला अर्थाला भावारूपाने जाणतो, तत्वाला अर्थामध्ये स्थापन करतो, त्या जीवाला मोक्ष होतो, असं 415 नंबर गाथेमध्ये संत भगवंताने सांगितलं. मग तत्व आणि अर्थ 7 तत्व आहे. मग जसं तत्वाचं प्रत्येकाचं स्वरूप आहे, त्याला संशय विपर अनद्यवसाने रहित जाणतो. प्रत्येक तत्वाला ते तत्वाचं त्याला समीचीन ज्ञान झालं. अर्थ या 7 तत्वामध्ये 9 पदार्थ रूपामध्ये एक आत्मा त्रिकालवर्ती शुद्ध चैतन्य न्यायक स्वरूप आहे. त्या अर्थाचं जसं त्रिकालवर्ती स्वरूप आहे तसं जाणतो. प्रत्येक पर्यायाचं जसं स्वरूप आहे तसं जाणतो. तो तत्व आणि अर्थाला जाणतो. भावार्थ रूपाने जाणण्यामध्ये मिथ्या ज्ञानामध्ये पण जाणणं आहे, सम्यक ज्ञानामध्ये पण जाणणं आहे.
म्हणून आचार्यांनी भावार्थ रूपाने जाणलं गेलं, शब्दार्थ रूपाने नाही. मग अशा प्रकारे जाणून तत्वाला अर्थामध्ये स्थापन करतो. तत्व म्हणजे प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञान पर्याय, त्याला तत्व पर्याय आहे म्हणून त्याला तत्व म्हटलं. त्या पर्यायाला अर्थामध्ये आपल्या स्वशुद्ध आत्म्यामध्ये स्थापन करतो, म्हणजे स्वशुद्ध आत्म्याचा अनुभव करतो, त्याला मोक्ष मिळतो. मग पंचम कालामध्ये तत्वाला अर्थामध्ये स्थापन केल्यानंतर मोक्ष मिळत नाही. मग तत्वाला अर्थामध्ये स्थापन केल्यानंतर मोक्ष मार्गस्थ होतो. आणि जो मोक्ष मार्गस्थ होतो त्या जीवाला दृष्टी मोक्ष पहिल्यांदा होतो आणि 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोक्षम क्षय होऊन तो मोक्ष मार्गस्थ होतो आणि भावी काळामध्ये मोक्ष प्राप्त करतो. म्हणून मोक्ष शब्दाचा अर्थ कधी मार्ग पण होतो आणि मोक्ष शब्दाचा अर्थ कधी मोक्ष पण होतो. पण आता पंचम काळामध्ये मोक्ष तर साक्षात होत नाही, दृष्टी मोक्ष होतो. 28 प्रकृतीपैकी 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोक्षम क्षय रोग तेवढा त्या ठिकाणी मोक्ष होतो. म्हणून या ठिकाणी आचरणाची धर्म परिणत आत्मा शुद्ध उपयोगाने युक्त असते तर मोक्ष सुखाला प्राप्त करतो. मग मोक्ष सुखाला पण प्रमितीला सुद्धा शुद्ध मोक्ष शुद्ध मोक्ष आहे, साधन शुद्ध उपयोग रूप आहे आणि धर्म सुद्धा शुद्धच आहे. जीवाचा चेतन उपयोग न्याय स्वभाव हा शुद्ध आहे. म्हणून विषय शुद्ध झाले, शुद्धोपयोग साधन शुद्ध आहे. कारण ज्ञान पर्याय भावकृत ज्ञान शुद्ध आहे. मग ती शुद्ध का आहे तर विषय शुद्ध असल्यामुळे साधनाला शुद्ध उपयोग हे संज्ञा दिली. शुद्धाला विषय करून जोचा व्यापार होतो उपयोग होतो त्याला शुद्ध उपयोग म्हटलं. त्याचं फळ सम्यक दर्शन ज्ञान शास्त्राची उपलब्धी झाली. रत्नत्रय शुद्ध आहे मग फळ शुद्ध आहे. विषय साधन फळ तिन्ही शुद्ध आहेत. कधी सांगितलं विषय शुद्ध आहे आणि विषय शुद्ध आहे म्हणून साधन शुद्ध आहे असं नाही. मग जो उपयोग आहे तो उपयोग स्वयं शुद्ध आहे. विषयामुळे कथनचित साधनाला शुद्ध म्हणण्यात येतं आणि कथनचित साधन स्वयं शुद्ध आहे साधनाची स्वतंत्र चर्चा करताना. मग तेव्हा सांगितलं साधन शुद्ध का आहे. मग त्या ठिकाणी आचार्य सांगतात ज्या ज्ञानाच्या पर्यायानं 5 इंद्रिय मन प्रकाश देव शास्त्र गुरु यांची अपेक्षा नाही ती ज्ञान पर्याय स्वयं अतींद्रिय रूपाने उत्पन्न होते. म्हणून त्याला अन्याची अपेक्षा नाही. म्हणून ती ज्ञान पर्याय शुद्ध आहे आणि त्या ज्ञान पर्याय शुद्धातून जो जाणण्याचा उपयोग झाला व्यापार झाला म्हणून ती जाणणारी ज्ञान पर्याय स्वयं शुद्ध उपयोग रूप आहे आणि शुद्धाला विषय करते तर फळ एकदे सम्यक अतींद्रिय आनंद सुख सम्यक दर्शन रत्नत्रयाची प्राप्ती हे त्याला फळ शुद्ध मिळालं. म्हणून कधी विषयाचा आरोप विषयीवरती करून साधनाचा अर्थ फळावरती करून साधनाचा अर्थ विषयावरती करून
असं आचार्य कथन करतात. आणि कथनची प्रत्येकाचं स्वतंत्र स्वतंत्र सुद्धा शुद्धता का आहे या पद्धतीनेही कथन करतात. म्हणून जो जीव शुभाने युक्त आहे, शुभोपयोगाला आहे, त्याला स्वर्ग सुखाची म्हणजे बंधाची प्राप्ती होते. पंच परमेश्वरी देव पूजा गुरु उपासी कार्य संयम आहे हे जे आहे त्यांना विषय करतो. मग त्या विषयाला शुभ म्हणण्यात आलं आणि त्याच्यातून परोक्ष ज्ञानाच्या द्वारे लय ज्ञानाच्या द्वारे त्यांना जाणतो. तर त्या होणाऱ्या उपयोगाला शुभोपयोग म्हणतात ज्ञानाला. आणि त्या ज्ञानाच्या सविकल्प अवस्थेच्या अपेक्षेने त्या ठिकाणी त्याला केलेल्या वर्तमानाच्या शुभ भावाने शुभोपयोगाने सविकल्प ज्ञानाच्या परिणामाच्या द्वारे बांधलेले पुण्य अबाधाकाल संपल्यानंतर या मनुष्यभावात कुंडळाला स्वर्गामध्ये जातो. तर त्याच्या स्वर्गामध्ये जातो त्या स्वर्गामध्ये त्या जीवाला जन्मल्यापासून मरोत्तर जेवढी सुखाची सामग्री मिळणार आहे त्यामध्ये एक परमाणू एवढं सुद्धा सुखाची सामग्री कमी होत नाही आणि वाढतही नाही. प्रत्येक जीवाला त्यांच्या जन्मापासून मरणापर्यंत जे पंचेंद्रियाचे विषय आहेत त्या पंचेंद्रियाच्या विषयामध्ये सोनं चांदी रत्न हिरे माणिक मोती आदी त्याचा महल आदी त्याच्यामध्ये कधीही कमी होणार नाही. आणि त्या देवाला कमीत कमी 32 देवांगणापासून ते नील पर्यंत येणाऱ्या पुण्याच्या उदयामध्ये असणाऱ्या देवांगणामध्ये सुद्धा कमी जास्त होणार नाही. म्हणजे तिथे काय आहे या वर्तमान भावामध्ये केलेल्या शुभ भावामुळे सविकल्प ज्ञानाच्या परिणामामुळे त्याला काय होणार आहे भविष्य काळामध्ये स्वर्ग सुखाची प्राप्ती होणार. मग स्वर्ग सुखाची प्राप्ती होणार तर त्याला अचानक सांगितलं मोक्ष होणार नाही, बंधाला प्राप्त होणार आहे. कारण परत तो जीव एक देवगतीला शरीरामध्ये अडकून पडला म्हणजे शुभ भाव बंधाचंच कारण आहे. आणि भविष्य काळातली सामग्री पुण्याची भोगाची आहे. तर भविष्य काळातली पुण्याची सामग्री भोगाची असते तर आपल्याला एक भाव घ्यावा लागेल. आणि एक भाव घेणे म्हणजे बंध आहे. म्हणून जसा अशुभ भाव बंद आहे अशुभ उपयोग बंद आहे तसा शुभ भाव शुभोपयोग सविकल्प ज्ञान पंचपरमेष्ठीला लक्ष केलेलं तोही बंधच आहे. यामध्ये दोन फळामध्ये मोक्षरूपी फळ हे उपाधी आहे आणि संसार देवगती रूपी फळ बंध हेय आहे. अशा शुद्धामध्ये शुभामध्ये दोन फळामध्ये तेच फळ उपयोगी आहे अन्य नाही. आता पुढच्या गातेच्या अपेक्षेने संस्थान अशुभाचं फळ तो मनुष्य नारक पेरेंचे आहे. त्याच्या अपेक्षेने देवगतीचं फळ शुभ मानलं गेलं आणि मोक्षाच्या अपेक्षेने तेही बंधच आहे. बाकीची चर्चा या अध्यायाची आता आपल्याला परत शनिवारी सुरू करायचे आहे. तोपर्यंत प्रकरण कुठेपर्यंत आलं काय झालेलं आहे हे सगळं धारणेमध्ये ठेवायचं. मग 4 दिवसानंतर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारनंतर हे प्रकरण धारणा रूपाने 4 दिवस सतत राहिलं पाहिजे.
तेव्हा पाचव्या दिवशी परत गाथा सुरू होताना लिंक सुरू झाली तर बराबर समजू शकतं. धारणा संपली तर प्रकरणाला सुरुवात होताना लवकर समजणार नाही. बरोबर आहे सर. म्हणून धारणा सतत जेवढं आपण सविकल्प स्वसंवेदन निर्विकल्प स्वसंवेदनाने करण्यात होतो, देवगुरु शास्त्र शुभ आहे त्यांच्या संख्यात राहतो, धारणा तयार राहते, घाती कर्मामध्ये उदय कमी होतो, तर हे पुण्य वाढतं. म्हणून मोक्ष मार्गामध्ये पाप आणि पुण्य बाहेरच्या वस्तूला सांगितलं नाही. जेवढा तुमचा ज्ञानाचा क्षोभक्षम झाला तेवढे तुम्ही पुण्यवान भाग्यवान आहात. आणि जेवढा ज्ञानवान कर्माचा उदय आहे तेवढे तुम्ही पापी आहात. मोक्ष मार्ग पुण्य आणि पाप हे घाती कर्म सगळ्या पाप प्रकृतीच आहे. जिथे अज्ञान आहे, मिथ्या दृष्टी आहे, तो महान पापीच आहे. बली बहिरंगामध्ये त्याच्यापाशी पुष्कळ धन संपत्ती असते. सम्यक दृष्टी आहे तो पुण्यवान आहे, त्याच्यापाशी सम्यक सूक्ष्म ज्ञानाचा विकास आहे. म्हणून आपणाला हमेशा मोक्ष मार्गामध्ये राहायचं असेल, मोक्ष प्राप्त करायचा असेल तर घातीच्या उदय किती आणि किती निरुदय नाही याच्यावरती आपल्याला पुण्यवान भाग्यवान समजा. बहिरंगामध्ये काही आहे नाही त्याला महत्व नाही. अशा प्रकारे आपण आपल्या द्रव्याच्या श्रीमंतीच्या अपेक्षेने श्रीमंत पहा, भाग्यवान पहा. बाहेरच्या अपेक्षेने भाग्यवान श्रीमंत जाणू नका. हो. स्वयं सिद्ध निज कारण परमात्मा चैतन्य सत सामान्य स्वरूप अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. हा मी अनंत केवल दर्शन स्वरूप आहे. हा मी अनंत ज्ञान स्वरूप आहे. हा मी अनंत सुख संपन्न स्वरूप आहे. हा मी अनंत शक्ती संपन्न शुद्ध आत्मा आहे. निश्चय अभेद चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. उपयोग मात्र शुद्ध उपयोग स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. केवल ज्ञान मात्र स्तोत्र स्वरूप आहे. प्रवाह स्वरूप आहे. शांति शांति शांति.
विसर्जन. नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायां नमो लोहे सौगतां नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायां नमो लोहे सौगतां नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायां नमो लोहे सौगतां ॐ विसर्जन. ज्ञान है तो देवो प्रभु तो मत सदा देव हर